महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सिरंचा तालुक्यात येणारा जाफराबाद ग्रामपंचायत घोटाळा, दोषींवर कारवाई न झाल्यास 18 जून पासून महाराष्ट्र टुडे ब्युरोचे चीफ आनंदराव आशा यांचा तीव्र उपोषणाचा इशारा। जाफराबाद ग्रामपंचायतीमधील उघडकीस आलेल्या गंभीर आर्थिक घोटाळ्यातील मुख्य दोषींवर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई न झाल्याने आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव बापू आशा यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पाऊल उचलले आहे। येत्या 18 जून 2026 पर्यंत दोषींवर कारवाई न झाल्यास जाफराबाद ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र उपोषण आणि तालाठोक आंदोलन करण्याचा जाहीर इशारा त्यांनी दिला। या संबंधीचे पूर्वसूचनेचे अधिकृत निवेदन त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून सुपूर्द केले आहे। पत्रकार आनंदराव आशा यांनी हे निवेदन स्वतः संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवले आहे। चौकशी अहवालात दोष सिद्ध तरीही प्रशासन सुस्त। काही दिवसांपूर्वी आनंदराव आशा यांनी जाफराबाद ग्रामपंचायतीमधील आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार प्रकरणी पंचायत समिती सिरोंचाकडे स्तरावर पंचायत समितीकडून सखोल चौकशी करण्यात आली। सदर चौकशीत आर्थिक घोटाळा झाल्याचे प्राप्त झाले आहे। पुढील कारवाईसाठी पाठवला आहे। तसेच स्वतः आनंदराव आशा यांनीही या चौकशी अहवालाची प्रत जिल्हा कार्यालयात जमा केली होती, परंतु चौकशी अहवालात गैरव्यवहार आणि दोष स्पष्टपणे सिद्ध होऊ नये अनेक दिवस उलटल्यानंतरही प्रशासनाने दोषींवर कोणतीही दंडात्मक, प्रशासकीय किंवा कायदेशीर कारवाई केलेली नाही। यामुळे दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, असा संशय आता निर्माण होत आहे। प्रमुख मागणी आणि आंदोलनाचा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने 2 मागण्या मांडण्यात आल्या आहेत। चौकशी अहवालानुसार आर्थिक घोटाळा करणाऱ्या मुख्य दोषीवर तात्काळ कडक कायदेशीर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली। ग्रामपंचायत कार्यालयाला ताळा ठोकण्यापूर्वी संबंधित सर्व शासकीय दप्तरे, आर्थिक व्यवहाराचे रेकॉर्ड्स आणि पुरावे सुरक्षित स्थळी ठेवण्यात यावेत, जेणेकरून पुराव्यांशी कोणतीही छेडछाड होणार नाही। चौकशी अहवालात भ्रष्टाचार स्पष्ट झाला असतानाही प्रशासन शांत का आहे? जर 18 जून 2026 पूर्वी दोषींवर कारवाई झाली नाही तर मी जाफराबाद ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसेल। या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि संबंधित दोषींची राहील। आनंदराव बापू आशा, ब्युरो चीफ, महाराष्ट्र टुडे, गडचिरोली। आता या गंभीर प्रकरणात गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी CEO काय भूमिका घेतात आणि 18 तारखेपूर्वी दोषींवर कारवाई होणार की पत्रकाराला उपोषणाला बसावे लागणार, याकडे संपूर्ण सिरंचा तालुक्याचे लक्ष लागून आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आनंद आशा, सिरोंचा, गडचिरोली। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।